नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण मुरमुऱ्याचं भडंग बनवणार आहोत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। तर इथे मी अशा प्रकारचे मुरमुरे घेतलेले आहेत। पाहू शकता मुरमुरे हे जास्त खरबड नाही आहेत, असे चोपड असते ते देवाच्या पुढे मिळतात ना प्रसादामध्ये, तसे मुरमुरे आहेत। तर तसेच भडंगला वापरतात, तर ते मुरमुरे घेतलेले आहेत मी। त्याच्यानंतर इथे कढई ठेवलेली आहे। जर तुमचे मुरमुरे पाण्यामुळे नम झाले असतील तर तेलामध्ये थोडंसं भाजून घ्या, म्हणजे कडक आणि कुरकुरीत होतात। तर आता मुरमुरे माझे कडकच आहेत म्हणून मी काही भाजले नाहीत। त्याच्यानंतर इथे कढईत तेल टाकलेलं आहे। तर तेलामध्ये अगोदर आपल्याला पापड भाजून घ्यायचे आहेत। तर इथे लिज्जत पापड आहेत, घरचे पण जर घरी बनवले असतील तर भाजून घ्या। मी बाजारातले हे लिज्जत पापड आहेत। त्या तेलामध्ये अगोदर आपल्याला लिज्जत पापड हे भाजून घ्यायचे आहेत। तर आता पापड मी छान भाजून घेतलेले आहेत। पाहू शकताय मस्त असे फुललेले आहेत आणि कलरही खूप छान आलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला अजून थोडंसं तेल वाढून टाकायचं आहे। मी कांदा अशा प्रकारे कापून घेतला होता, मोठ्या मोठ्या साईजमध्ये, तो टाकायचा आहे। तर 2 कांदे मी कापलेले आहेत। ते आपल्याला कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर थोडा वेळ लागतो, पण छान असा खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता कांद्याचा मस्त कलर चेंज झालेला आहे आणि खरपूस असा कांदा कडून झालेला आहे। मी कांद्याला बाहेर काढणार आहे। पूर्ण तेलामध्ये आपल्याला तेल निसरून घ्यायचं आहे कांद्यामधलं आणि बाहेर काढायचं आहे। तर अशा प्रकारे मी कांदा काढून घेतलेला आहे तेलामधून बाहेर। त्याच कढईमध्ये आपल्याला आता शेंगदाणे टाकायचे आहेत। तर अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे कुरकुरीत असे शेंगदाणे होतात। तर शेंगदाणे पण छान कडल्या गेलेले आहेत आणि कलर चेंज झालेला आहे शेंगदाण्यांचा। मी शेंगदाणे पण आता बाहेर काढून घेते। तर शेंगदाणे पण मी बाहेर आता काढून घेते। तेल आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे बाहेर काढायचे आहेत। शेंगदाणे बाहेर काढल्यानंतर आपल्याला त्या कढईत कमी तेल असेल तर थोडं वाढवू शकता। त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे। लसूण मी जशाच तशा पाकळ्या टाकलेल्या आहेत, छोट्या छोट्या पाकळ्या आहेत म्हणून। जर तुमच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या असतील तर थोडंसं कापून टाकू शकता। तर लसूण छान कढवून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर। त्याच्यानंतर मी इथे मिरची टाकलेली आहे, लाल मिरची कोणती असेल तुमच्याकडे ती टाकून घेऊ शकता। तर मिरची छान आपल्याला तळून घ्यायची आहे। तर लगेच मिरची तळल्या जाते। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला। कढीपत्ता पण छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। आता लसूण, कढीपत्ता आणि मिरची छान कडल्या गेलेली आहे। आता आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर लाल तिखट टाकते अर्धा चमचा, हळद टाकायची आपल्याला अर्धा चमचा, आणि तुमच्याकडे चटपट वगैरे मसाला किंवा कांदा लसूण मसाला असेल तर नक्की टाका, त्याच्याने टेस्ट खूप छान येते। आपल्याला आता छान परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाले। त्याच्यानंतर कांद्यातला अर्धा कांदा मी टाकते याच्यामध्ये आणि अर्धा कांदा आपल्याला नंतर टाकायचा आहे वरून। कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये। कांद्यात छान मसाले गेलेले आहेत आणि मस्त कांदा कडून झालेला आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकू ह्याच्यामध्येच, म्हणजे मीठ तेलामध्ये टाकल्यानंतर काय होईल, सगळ्या मुरमुऱ्यांना लागेल। तर मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मुरमुरे आणि शेंगदाणे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर सगळे आपल्याला मुरमुरे जेवढे घेतले तेवढे टाकून घ्यायचे आहे। आता मी मुरमुरे टाकून घेतलेले आहेत आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। गॅसची फ्लेम स्लो ठेवा। आता सगळ्या मुरमुऱ्यांना मसाले आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेते. छान आता मिक्स झालेला आहे. आता कलर थोडा थोडा चेंज होते, पाहू शकता. जसं जसं आपण मिक्स कराल तसा तसा कलर, आपण हळद टाकल्यामुळे येलो येलो असा येतो. जर तुम्ही लाल तिखट जास्त टाकलं असाल तर खूप असा मस्त त्याला चांगला कलर येतो. लाल तिखट मस्त मुरमुऱ्यांवर दिसतं आणि एक छान कलर येतो. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे खालचे वर मुरमुरे आणून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता सगळं मिक्स करून घेते. तर पाहू शकता मिक्स करून मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि किती मस्त मुरमुरे आपले कुरकुरीत झालेले आहेत. मस्त लिंबू, कांदा आणि एक मिरची, मस्त असे मुरमुरे आपले रेडी झालेले आहेत किंवा भडंग रेडी झालेला आहे. घरचं भडंग चवीला अप्रतिम लागतं. नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पावसाळ्यात सहज जरी आपण बसलं तर काहीतरी खमंग खावंसं वाटतं, तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि आपण जे पापड तळले होते ते पापडाचा चुरा करून ह्याच्यावर टाकून आपण तसं खाऊ शकतो. अप्रतिम लागतं चवीला. नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर माझे जुने व्हिडिओ पाहिले असतील कोणी पण त्या पण व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या पण व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.